आलमगीर औरंगजेब यानं शंभू राजा कैद केलाय. मुकरब खानानं शंभू राजांना घोड्यावरती बसवलं. ही सगळी माणसं आमची आहेत. तू घेतलास गर्दनीवरती तलवार लावून, पण हीच माणसं मातीसाठी एक दिवस तुला मारायला तयार होतील. शंभू राजांच्या गर्दनीतनं एक रक्ताचा थेंब इंद्रायणीमध्ये गेला. ती इंद्रायणी आजही सांगते, खरा संभाजी राजा आमच्या पोरांना नाही कळाला. संभाजी राजाच्या तलवारीचं बलिदानाचं हे आपल्याला दिलेलं प्रमाण आहे. दोर आणले, साखळदंड आणले, शंभू राजा कैद होईना. एखाद्या समोर जायचा, राजा फक्त वर बघायचा, 4 पावलं माग सरायचा. तो त्या दिवशी त्याला कळालं छावा कशाला म्हणतात. दोर आणले, रविल्ला खानानं साखळदंड आणले आणि शंभू राजा गिरफ्तार केला. स्वराज्याचा छत्रपती मुघलांच्या तावडीत सापडला. का कुणास ठाऊक. तानाजी बाजी यसाजी असता, आमचा बहरजी नाईक असता, राजासाठी जीवाची बाजी लावला असता. पण शंभू राजाला पकडायला अखंड महार झाला. हे जाणीवपूर्वक बोलतो. का आठवा, शिवरायांना पकडलं, स्वतः जिजाऊ तलवार काढून पन्हाळ्याकडे जायला निघाल्या. शिवराय कैद्यात सापडले. एक एक मावळा हिरोजी फर्जंदा असू देत, अनेक मावळे राजांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले, पण शंभू राजा कैद झाला. ना हालचाल रायगडावरनं झाली, ना कुठं 10 गावं एकत्र आली, आणि त्यांनी शंभू राजांना सोडवण्याचा प्रयत्न केला. इतिहासात एकही नोंद बघायला मिळत नाही. 40 दिवस राजाचे हाल हाल केले जातात आणि कुठून सुद्धा प्रयत्न होत नाही. या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. खबर कळाली औरंगजेबाला, हुजूर वो कापर संभा आ गया. खाली बसला. हे अल्लाह रहम दल्ली, हे अल्लाह जिसको देखने को सपना था गिरफ्तार किया है, लाया जाए इसको शान शौकत से, पहला जाए तख्ता खुला. आतापर्यंत डोक्यावरती राजाची टोपी घालून फिरला असेल, विदूषकी टोपी घाला.